चला, नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आता तुमच्यापैकी बरीच जण मिशन 2024 डोळ्यासमोर ठेवून दिवस-रात्र मेहनत करतायत आणि तुमच्या मेहनतीवर मला तीळ मात्र सुद्धा शंका नसते, की मुलं किती प्रामाणिकपणे मेहनत करत असतील. कारण तुमचा प्रामाणिकपणा, तुमची जिद्द, तुमची मेहनत मी रोज लाईव्ह बघतोय. रोज आहे ना, स्पष्ट माझं प्रत्यक्षपणे बघतोय तुमच्या सगळ्यांबरोबर. आता मिशन 2024 अंतर्गत काही मुलांनी ठरवलंय, काही मुलांनी ते स्वतःच्या नशिबाबरोबर तसा निश्चय केलाय, की आपल्याला 2024 मध्ये संयुक्त परीक्षेत ऍट एनी कॉस्ट यश मिळालंच पाहिजे. एक गोष्ट माझी विश्वास ठेवा, मी जेव्हा हे वाक्य वापरतो तेव्हा खूप जबाबदारीनं वापरतो, की आत्तापासून जरी एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासाला सुरुवात केली तरी सुद्धा तो परीक्षेत यशस्वी होऊ शकेल, असं मी बऱ्याच वेळा काही परीक्षांची स्ट्रॅटेजी बनवताना सांगतो. संयुक्त परीक्षा 2024 बद्दल तसं बोलायला मला खरंच खूप कॉन्फिडन्स वाटतो. संयुक्त परीक्षा जी होणार आहे आपली 2024 ची, जून 2024 मध्ये पूर्व परीक्षा आहे, सप्टेंबर 2024 मध्ये गट ब ची मुख्य परीक्षा असेल, नोव्हेंबर 2024 मध्ये गट क ची मुख्य परीक्षा असेल आणि डिसेंबर पर्यंत, जानेवारी 2025 पर्यंत रिझल्ट येऊन तुम्ही तुमच्या नावाच्या समोर एखाद्या पदाचं नाव लागलेलं असेल अशी गॅरंटी वाटते मनाला. तर आपल्याला ह्या 2024च्या संयुक्त परीक्षेत 100% यश मिळावं ह्याच परीक्षेत, ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तुमची ड्रीम पोस्ट भली ASO असेल, STI असेल, असा मी नाही हे सांगणार की तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट 100% मिळेल. ते तर तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास केला त्याच्यावर पण अवलंबून आहे. पण ह्या गट ब आणि गट क ची जी पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला शुअरली एक पोस्ट तरी मिळेल आणि आपल्या नावासमोर जो तो बेरोजगारीचं एक विशेषण लागलंय, जे न आवडतं विशेषण आहे, ते मिटेल आणि एखादं चांगल्या पदाचं नाव लागेल, ह्याची गॅरंटी निश्चित आहे. पुन्हा प्रामाणिकपणे अभ्यास तिथं पण येतोच. पण ह्या संयुक्त परीक्षेत यश मिळणं खूप जास्त शक्य असेल जर आपण प्रॉपरली प्लॅन करू शकलो, प्रॉपर मेहनत करू शकलो तर. आणि ते प्रॉपर प्लॅन आणि मेहनतच कशी करायची ह्याच्याबद्दलच आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, की आपल्याला काय काय करायचं. तर आपण संयुक्त परीक्षेबद्दल जर प्लॅन करायला गेलो तर आपल्याला असं दिसतं, आपण ह्या माझ्या गोष्टी फिक्स आहेत, काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. तसं ही गोष्ट पण कधीच नाही बदलत, की कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडं तुमच्या वहीमध्ये, तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये ह्या 4 गोष्टी असल्याच पाहिजेत. जसं पहिलं, तुमचा एक कंप्लीट प्लॅन असला पाहिजे. तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे, की मला इतक्या दिवसात हे संपवायचंय, जेणेकरून आपला सिलेबस वेळेवर संपेल, रिव्हिजन्स होतील, कॉन्फिडन्स वाढेल, परीक्षा क्लिअर होईल. तुम्ही प्रॉपर प्लॅन बनवला, की तुमच्या नशिबाचा पण प्रॉपर प्लॅन अंमलात येईल. तुम्ही तुमचं टार्गेट संपवलं तर नशीब पण त्याचे टार्गेट्स लवकर संपेल, आपल्या पदात लवकर पोस्ट मिळेल एखादी. स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस, यश मिळण्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. रेफरन्स मटेरियल खूप आवश्यक आहे आणि एक गायडन्स आवश्यक असतं, जेव्हा आपल्याला कमी वेळेमध्ये लवकर लवकर सिलेबस कव्हर करायचा असतो, समजून घ्यायचा असतो, रिव्हिजन्स करायचे असतात, तेव्हा आपण मुक्त समुद्रात सोडलेल्या नौकेसारखं भरकटत जाऊ शकत नाही. आपल्या समोर एक प्रॉपर प्लॅन असला पाहिजे, त्या प्लॅननीच गेलं पाहिजे, रेफरन्स मटेरियल असलं पाहिजे, गायडन्स असलं पाहिजे चांगलं, आणि तुमचं स्वतःचं दृढ निश्चय. ती तर 100% बरोबर किंवा आवश्यक गोष्ट आहे. आता आजपासून जर आपण विचार केला ना, तर आजपासून मी असं म्हणतो, की समजा येत्या काही दिवसांमध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात तुमच्यापैकी बरीच मुलं अभ्यासाला लागतील. काही मुलांनी ऑलरेडी मागच्या 4-5, काही नाही, तुमच्यापैकी बहुतांश मुलांनी 4-5 महिन्यांपूर्वीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे मी जितक्या मुलांवर लक्ष ठेवून आहे, माझं जितक्या विद्यार्थ्यांवर लक्ष असतं, ऑलमोस्ट 85-90% मुलं अशी ज्यांनी 5-6 महिन्यांपासून अभ्यासाला सुरुवात केली आहे. पुन्हा आजचा प्लॅन बोलताना असं बोलेल मी, की जी मुलं आत्ता अभ्यासाला सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये जी मुलं ऑलरेडी अभ्यास करतायत, ज्यांनी ऑलरेडी अभ्यासाला सुरुवात केली, 5-6 महिने झाले, 3-4 विषय संपलेत, त्यांनी हा प्लॅन त्यांच्या रिव्हिजनसाठी वापरायचा आहे. कारण तुमच्या 1-2 एक्स्ट्रा रिव्हिजन्स होतील. त्या एक्स्ट्रा रिव्हिजन्स आपल्याला यश मिळवून देणार आहेत किंवा यशस्वी करणार आहेत ह्या अटेम्प्टमध्ये. बघा, जर मी तुम्हाला एक शेड्यूल दिला, तर त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला असं दिसतं, असा शेड्यूल आहे आपल्या परीक्षांचा. शेड्यूल ऑफ द एक्झाम, आपली पूर्व परीक्षा जी आहे ती आहे 16 जून 2024 ला. आजपासून जर मोजले, किंवा तुमच्यापैकी काही मुलं नंतर बघतील वगैरे, तर 150-160 दिवस बाकी आहेत अजून आपल्याला पूर्व परीक्षेसाठी. ठीक.
गट ब ची जी मुख्य परीक्षा आहे ती 29 सप्टेंबरला आहे आणि मी त्याच्या पुढे लिहिलंय 105 दिवस. तर हे 105 दिवस आहेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांच्या दरम्यानचा काळ. म्हणजे ज्या दिवशी तुमची संयुक्त पूर्व परीक्षा होईल त्याच्यानंतर गट ब ची मुख्य परीक्षा होण्यासाठी 105 दिवसांचा कालावधी आहे. बरोबर, ऑलमोस्ट 3.5 महिने. आणि मेन्स एक्झाम गट क ची जी आहे ती तर 17 नोव्हेंबरला होणार आहे. 17 नोव्हेंबर 2024. म्हणजे ऑलमोस्ट अजून तुम्हाला 2.5 महिने एक्स्ट्रा मिळतील. 154 दिवस आहेत पूर्व परीक्षा आणि गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये. ही जी गट क ची पदं आहेत, टॅक्स असिस्टंट किंवा सब इन्स्पेक्टर, स्टेट एक्साइज, ह्या पदांना मिळवणं खूप जास्त सोपं आहे. कारण पूर्व परीक्षा आणि गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये बघा 154, जवळपास 5 महिन्यांचा गॅप आहे. आणि ह्या 5 महिन्यांमध्ये डेफिनेटली तुमचा मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यास होऊ शकतो. पण आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचंय ना ते हे आहे की मी नेहमी तुम्हाला सांगतो, पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला आपण 4 महिने देऊ शकतो. 4 महिने दिले पाहिजेत किमान. बरोबर, आता तर अजून 5 महिने बाकी आहेत पूर्व परीक्षेला जवळपास. बघा 160 दिवस मी कॅल्क्युलेट केलंय, ते मागं पुढं होईल 150 160 दिवस असं. पण जर आपल्याकडे 5 महिने आहेत पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला आत्तापासून, तर जी मुलं आत्ताच अभ्यासाला सुरुवात करतायत ना त्या मुलांनी काय केलं पाहिजे, जी मुलं आत्ताच अभ्यासाला सुरुवात करणार आहेत, हे लेक्चर बघून ज्यांच्या आतमध्ये ती आग पेटेल आणि त्यांना वाटेल की हो आपल्या आयुष्याचं काहीतरी मोठा अर्थ आहे, अशी चिल्लर चिल्लर शुल्लक कामं करण्यासाठी आपला जन्म नाही झालेला. बरोबर, आपलं काहीतरी मोठं करायचं, यश मिळवायचे, पोस्ट मिळवायचे. मग त्यांना जाणीव होईल, आग लागेल, प्रामाणिकपणे अभ्यासाला लागतील. तर जी मुलं हे लेक्चर बघितल्यानंतर पण अभ्यासाला लागतील ना त्यांच्यासाठी हा प्रॉपर प्लॅन आहे. बाकीची बरीच मुलं असेल ज्यांच्या 3-4 महिन्यांपासून अभ्यास चालू आहे, त्यांनी हा प्लॅन रिव्हिजनसाठी वापरायचा ॲज इट इज. तुमच्या 2-3 रिव्हिजन जास्त होतील इतरांपेक्षा, जी मुलं ऑलरेडी अभ्यास करतात, आणि यश मिळण्याची पॉसिबिलिटी वाढेल. बघा काय होईल, मी असं म्हणतोय की आपल्याला पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला ऑलमोस्ट 4 महिने बस होतात. बरोबर, तर किमान जी मुलं आत्ताच अभ्यासाला सुरुवात करणार आहेत ना त्यांच्याकडं 15 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला. पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी करायची, कारण मग मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने होतात ऍट एनी कॉस्ट. त्याच्यापेक्षा अगोदर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा जर बऱ्यापैकी अभ्यास झाला असेल मुख्य परीक्षेचा, तर त्यांनी 1 फेब्रुवारी पासूनच पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागावं. बरोबर, पण जी मुलं आत्ता अभ्यासाला सुरुवात करणार आहेत त्यांना ऍटलिस्ट त्यांचे पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागण्या अगोदर 2 तरी विषय संपले पाहिजेत मुख्य परीक्षेचे. म्हणून मग आपण 15 फेब्रुवारी पर्यंत मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला देऊ. बरोबर, मग मुख्य परीक्षेचा अभ्यास आपल्याकडे बरोबर 1 महिना आणि वर काही रफ दिवस आहेत, ऑड डेज. तर असं म्हणूयात 1 महिना 10 दिवस, 1 महिना 5 दिवस असतील, 1 महिना असेल. 15 फेब्रुवारी पर्यंत ना आपल्याकडे तितकाच वेळ आहे. मग 15 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला मुख्य परीक्षेचे 2 विषय तरी संपवायला पाहिजेत. आता ज्या विषयांचा अभ्यास केलाय ना तेच नका करू, नाहीतर हुशारी दाखवाल जास्त आपली, की चला हे विषय वाचून झाले हेच करून टाकू म्हणजे मनाला पण समाधान मिळेल. असं करू नये. आपल्याला मनाला समाधान किंवा मनाला सुख देण्यासाठी सगळ्या गोष्टी नसतात करायच्या, काही टार्गेट्स कंप्लीट करायचे असतात. तर 15 फेब्रुवारी पर्यंत मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे. जी मुलं आत्ता अभ्यासाला लागणार आहेत त्यांचे ऍटलिस्ट 2 विषय संपले पाहिजेत मुख्य परीक्षेचे. मग आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणतील की सर मुख्य परीक्षेला काय असतं सिलेबस. तर मुख्य परीक्षेचा सिलेबस हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल आपल्या. मी इथं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. हा आहे मुख्य परीक्षेचा सिलेबस. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी ग्रामर असतं फक्त. पेपर 2 मध्ये पूर्ण जनरल स्टडीजचा पार्ट. दोन्ही पेपरमध्ये 100 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना. असे दोन्ही पेपर झाले 200 मार्कांचे. टोटल मुख्य परीक्षा 400 मार्कांची होते. बरोबर, मग आता पेपर 1 मध्ये 2 भाषा विषय आहेत, मराठी आणि इंग्रजी. आत्ता मुख्य परीक्षेचा अभ्यास ज्या मुलांना करायचा आहे 15 फेब्रुवारी पर्यंत, त्यांनी कंपल्सरी एक भाषा विषय संपवायचाच आहे. नो डाऊट, ह्याच्यामध्ये दुसरा काहीच. मी तुम्हाला सांगतो ना की हा प्लान तुम्ही तुमच्या हिशोबाने मॉडिफाय करू शकता, ब्ला ब्ला ब्ला, पण हे मॉडिफिकेशन चालणारच नाही. तुमच्यापैकी जी मुलं आता 15 फेब्रुवारी पर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहेत त्यांनी एक भाषा विषय संपवायचाच आहे. हे फिक्स आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेष. बरं, मग काय करायचं मग? तर भाषा विषय निवडताना पण आता शहाणपणा असं नाही करायचं की जो विषय सोपा वाटतो तोच उरकून टाकू. कारण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान आपल्याला 4 महिने मिळणार आहेत. गट ब च्या मुख्य परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर
त्या 4 महिन्यांमध्ये ना जर तुम्ही अवघड वाटणारा भाषा विषय जर ठेवला ना त्यावेळेससाठी, तर त्या प्रेशरमध्ये अभ्यास होणार नाही चांगला. आत्ता डोक्यावर तितकं प्रेशर नाहीये. कारण अजून ॲड नाही आलेली, थोडंसं वातावरण तापलेलं नाहीये. तोपर्यंत मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी हा भाषा विषय अवघड जातोय, तर त्यांनी इंग्रजीचा अभ्यास करून टाकावा. काही जण इंग्लिशमधून ग्रॅज्युएशन करून आलेत, इंजिनियर्स असतील, MBA असतील किंवा डॉक्टर्स असतील. त्यांना इंग्रजी थोडंसं सोपं जात असेल, त्यांनी मराठीचा अभ्यास करून टाकावा. आत्ता तुम्हाला एक भाषा विषय ॲट एनी कॉस्ट संपवायचा आहे 15 फेब्रुवारीपर्यंत, आणि तो पण जो अवघड वाटतो तो भाषा विषय निवडायचा. समजा मी असं म्हणेल, 15 फेब्रुवारीपर्यंतचा प्लॅन बनवताना रोज 12 तास अभ्यास, दॅट इज नॉन नेगोशिएबल. त्याच्यामध्ये काही तडजोड होऊ शकत नाही. खूप तुम्हाला अभ्यास करायची सवयच नाही राहिलेली, बऱ्याच दिवसांपासून अनयुज्ड आहे हा वरचा मजला, तर ॲटलीस्ट 10 तासांपासून सुरुवात कराल, 9 तासांपासून सुरुवात कराल, वाढवत वाढवत 12 तासांपर्यंत जाल. बरोबर. 18 तास अभ्यास करा असं मी कधीच नाही सांगत, कारण आपल्याला पोस्ट मिळण्याच्या दिवसापर्यंतच नाही जिवंत राहायचं. पोस्ट मिळाल्यानंतरचं आयुष्य भव्य दिव्य आयुष्य जगण्यासाठी, राज्याची सेवा करण्यासाठी जगायचं. म्हणून उगाच स्वतःचा जीव घेण्यात काही पॉईंट नाही. 12 तास अभ्यास इज इनफ. तुम्हाला 15 फेब्रुवारीपर्यंत रोज 12 तास अभ्यास करायचा आहे. त्या रोज 12 तासांचं डिव्हिजन असं असलं पाहिजे. तुमच्यापैकी काही मुलं ज्यांना बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित खूप सोपा जातो, त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा आत्ता भानगडीत नका पडू. 15 फेब्रुवारी पासून सुरू करूयात. 4 महिने राहतात. खूप चांगला अभ्यास होतो बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा. ज्यांना बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित प्रचंड अवघड जातं, म्हणजे काला अक्षर भैस बराबर 2 अधिक 3 म्हणलं तर 6 म्हणतील, अशी मुलं, त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताच्या अभ्यासाला आत्तापासूनच लागायचं. मग त्यांचे 2 तास रोजचे बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितात जाणारच आहेत. पूर्वपरीक्षेचा जेव्हा आपण स्ट्रॅटेजी बनवू एक जस्ट 5 मिनिटानंतर, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल 15 फेब्रुवारी नंतरचा जो प्लॅन बनवायचा आपल्याला, की बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितासाठी काय करायचं. पण तुम्ही आत्तापासूनच 2 तास राखून ठेवायचे बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितासाठी. ज्यांचं बरं आहे, एकदम स्ट्रॉंग पण नाही म्हणत आहे मी, ज्यांचं बरं आहे त्यांनी पण 15 फेब्रुवारी पासून बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताच्या अभ्यासाला लागायचं. मग 15 फेब्रुवारी पर्यंत 12 तास करतोय आपण अभ्यास. 12 तासांपैकी 6 तास किंवा तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करत असाल रोज 1 तास, तर तुमचे 5.5 तास शिल्लक राहतात. रोज 1 तास चालू घडामोडी गेल्या 12 तासांपैकी, की मग 5.5 तास शिल्लक राहतात. 5.5 तास. या 5.5 तासांपैकी एक स्लॉट तर तुमचा ऑलरेडी बुकड आहे. तुम्ही एक भाषा विषय करणार आहात. कोणताही एक भाषा विषय घ्या. समजा मला इंग्रजी नाही अवघड जात, कारण आता मी ऑलमोस्ट 3-4 वेळा राज्यसेवेची परीक्षा पास झालोय, पदं मिळाली आहेत म्हणून, बळजबरीनं का असेना, अंगावर आलंय म्हणून का असेना, तो भाषा विषयांचा अभ्यास करून झालाय. पण असं समजूयात मला इंग्रजी अवघड जातो, तर मी 15 फेब्रुवारी पर्यंत माझा इंग्रजी हा विषय पूर्ण संपवेल. कोणती पुस्तकं वाचायची आहेत शेवटी बघूया. शेवटपर्यंत बघा, म्हणजे पुस्तकं पण कळतील काय वाचायचं. बरं, 5.5 तासामध्ये आपल्याला एक भाषा विषय संपवायचा आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत हा भाषा विषय मस्त वाचून आणि एक शॉर्ट रिव्हिजन झाली पाहिजे. बरोबर. ह्याच्या बरोबर 5.5 तासांचा अजून एक स्लॉट शिल्लक राहतो. ह्या स्लॉटमध्ये तुम्हाला असा विषय करायचा आहे मुख्य परीक्षेचा जो पूर्व परीक्षेला नाहीये. मग आता मुख्य परीक्षेचे मी तुम्हाला विषय दाखवतो. जस्ट एक आपण स्कॅन करत जाऊ. आता मुख्य परीक्षेचं डिस्कशन करायचं नाही. मुख्य परीक्षेचं डिस्कशन आपल्याला पूर्व परीक्षा झाली की त्याच्या सेकंड डे आपण मुख्य परीक्षेचं डिस्कशन करणार आहोत. बरोबर. त्वरित दुसऱ्या दिवशी. मग इथं आपल्याला दुसरा विषय घ्यायचा आहे, कोणताही एक. विषय क्रमांक 2. विषय क्रमांक 1 तर भाषा विषय घेतला. विषय क्रमांक 2 घ्यायचा आहे, जो एकतर विज्ञान व तंत्रज्ञानापैकी तंत्रज्ञानाचा असेल, किंवा भाषा विषय तर आपण पहिल्या स्लॉटमध्येच करतोय. पर्यावरण असेल. पर्यावरण तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे, पूर्व परीक्षेला नाहीये. विज्ञान व तंत्रज्ञानापैकी सामान्य विज्ञान तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्हीला आहे, पण मुख्यला फक्त टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान. मग हे जे पॉइंट्स आहेत ना, जे आपल्याला, किंवा कायदे आहेत बघा, माहितीचा अधिकार कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, ह्या कायद्यांच्या ओरिजिनल PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलचं नाव, आपल्या ॲपचं नाव, हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेल्या आहेत त्या नोट्स कायद्यांच्या, मूळ कायद्यांच्या. तर तुम्ही हा जो दुसरा विषय करताय, हा एकतर पर्यावरण करू शकता, विज्ञान व तंत्रज्ञानापैकी तंत्रज्ञान करू शकता, कायदे करू शकता. आता कायदे पण 2च आहेत, बरोबर. प्लस त्याच्याबरोबर पर्यावरण पण छोटंसंच आहे, तंत्रज्ञान पण खूप जास्त नाहीये. म्हणून जर खूपच जीव लावून अभ्यास केला ना, तर ह्या 3 घटकांपैकी 2 घटक करू शकता तुम्ही. पर्यावरण, तंत्रज्ञान आणि कायदे, ह्या 3 घटकांपैकी 2 घटक तुमचे संपू शकतात रोज 5.5 तास वाचून
15 फेब्रुवारीपर्यंत. बरोबर. जर तुम्ही मुख्य परीक्षेच्या सिलेबसकडे एक झलक मारली तर तुम्हाला असं दिसेल, ह्या 2 भाषा विषयांपैकी एक भाषा विषय तर आपण उरकलाय. आपल्याला एक भाषा विषयाचा अभ्यास करायचा आहे, दॅट इज फॉर शुअर. आता मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये पेपर 1 झाला भाषा विषय, 50 प्रश्न मराठी, 50 प्रश्न इंग्रजी, दोन्ही विषयांचे प्रश्न 50-50 असतात पेपर 1. पेपर 2 कडे जाऊ. आता सामान्य बुद्धिमापन व आकलन हा आपल्याला पूर्व परीक्षेच्या नंतर, आता बुद्धिमापन चाचणी आपण पूर्व परीक्षेसाठी करणारच आहोत, म्हणून हा असा टॉपिक आहे जो पूर्व परीक्षेमध्ये होईल बऱ्यापैकी. आकलन मध्ये तुम्हाला काही पॅसेजेस देऊन त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, असं हे आकलन शब्दाचा अर्थ आहे. तर आपला त्याचा अभ्यास आपण पूर्व परीक्षेनंतर करू शकतो. बरोबर. तर हे आपल्याला पूर्व परीक्षेच्या अभ्यासात होईल, ह्याचा आता विचार करायचा नाही. सपोज जे आपल्याला विचारच नाही करायचं त्याला हातच नको लावायला. बरं, हे पूर्व परीक्षेमध्ये होणार. चालू घडामोडी तर रोज जेवण करताना आपण चटणी लोणचं खातो तसं आहे, रोजच करायचंय. अंकगणित व सांख्यिकी हे पण पूर्व परीक्षेच्या अभ्यासात होणार. म्हणजे हे मला आत्ता करायचंच नाही. हे बघा, आता माहितीचा अधिकार अधिनियम 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा आपला पूर्व परीक्षेच्या अभ्यासात हा सिलेबस नाहीये. पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये हा पॉइंटच नाहीये. म्हणून माहितीचा अधिकार कायदा आत्ता वाचून घ्या. त्याची ओरिजिनल PDF मी तुम्हाला दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवर, तिथून बघता येतील ऍज अपडेटेड. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, महाराष्ट्र राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट 2015, हे 2 कायदे आहेत जे फक्त मुख्य परीक्षेला आहेत. ह्या कायद्यांचा अभ्यास होऊ शकतो आपला त्या दुसऱ्या स्लॉटमध्ये. पुन्हा भारतीय राज्य संघ राज्य व्यवस्था, आपल्याला पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये पॉलिटी आहेच, राज्यघटना, शासन पद्धती आणि पंचायत राज आहेच, आणि म्हणून तोच फक्त त्यांनी सिलेबस च्युइंगम सारखा फाकून दिला इथं मोठा कल्पना विस्तार करून. पण पूर्व परीक्षेच्या अभ्यासात आपण पूर्व परीक्षेच्या सिलेबससाठी पॉलिटी वाचणारच आहोत. तर तेच राज्यघटना, शासन पद्धती थोडंसं डीप मध्ये जाऊन मुख्य परीक्षेला करायचं आहे. म्हणजे हा सब्जेक्ट असा आहे जो दोन्ही परीक्षांना लागेल. मग पूर्व परीक्षेचा अभ्यास करतानाच हा विषय असा करू की आपल्याला मुख्य परीक्षेला पण कामाला येऊन जाईल. सेपरेट कामं नाहीत करावी लागणार, एकाच गोष्टीसाठी 2-2दा जीव नाही घालवावं लागणार, आपल्याला घासवावं नाही लागणार. मग हा आपला पूर्व परीक्षेच्या अभ्यासात होणार आहे, ह्याला आता हात लावायचा नाही. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, हा पण पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये, ह्याला पण आता 15 फेब्रुवारीपर्यंत हात घालायचा नाही. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल हा पण ऍज इट इज आपल्याला सिलेबसमध्ये आहे पूर्व परीक्षेच्या. म्हणजे बघा, इतिहास, भूगोल, राज्यघटना, शासन पद्धती, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, हे पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये होणारच आहेत बाळांनो. आणि म्हणून ह्याला आता 15 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ आपल्याला स्ट्रिक्टली मेन्सला द्यायचा आहे, जर आपण आतापासून अभ्यासाला सुरुवात करत असू तर. ज्या मुलांचा ऑलरेडी खूप चांगला अभ्यास झालाय, मागच्या 4-5 महिन्यांपासून अभ्यास करतात, त्या मुलांना एक वेळ चालेल पण की एक स्लॉट तुम्ही भाषा विषयाचा अभ्यास करा, दुसऱ्या स्लॉटमध्ये पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागा, चालेल. पण जी मुलं आत्ताच तयारीला सुरुवात करतात, जसं मी सुरुवातीपासून सांगतोय, त्यांनी मात्र 15 फेब्रुवारी पर्यंत मुख्य परीक्षेचा थोडाफार भार आवरून घ्यायचा, म्हणजे परीक्षेनंतर खूप जास्त बर्डन नाही येणार. बरं, मग इतिहास पण आपल्याला पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये आहे, ह्याच्यावर जास्त एफर्ट्स घ्यायची आत्ता आवश्यकता नाही. मग येतं पर्यावरण. पर्यावरण हा भाग आपल्याला पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये होणार नाहीये, हा नवीन करावा लागेल, हा एक्स्ट्रा करायचा आहे. आणि म्हणून पर्यावरणाचा भाग पण जमत असेल तर करून घ्या. जर तुमचं वाचून झालंय, पुस्तकं आहेत, क्लास करून झालाय पर्यावरणाचा, तर कराल. बरोबर. आपल्या ऍपवर पण पर्यावरणाची बॅच रेकॉर्डेड फॉर्म मध्ये येईल, ह्या मंथ एंड पर्यंत यायला पाहिजे, 20-25 जानेवारी पर्यंत येईल. भूगोल, इकॉनॉमिक्सच्या चालू आहेत, पण पर्यावरणाची येईल आणि मग पॉलिटीची पण येईल. बरोबर. तर पर्यावरण एक करायचा प्रयत्न करा 15 फेब्रुवारी पर्यंत. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हा जो सिलेबसचा पॉइंट आहे ना, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बॉटनी, हे जीवशास्त्र दोन्ही मिळून, झुलॉजी आणि बॉटनी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, हा पूर्ण पार्ट तुम्हाला पूर्व परीक्षेला आहे, पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये. आणि म्हणून आता पण तेच करायचं, नंतर पण तेच करायचं, ह्याला काही पॉइंट नाहीये. पण हा जो पॉइंट आहे ना, टेक्नॉलॉजी, हा मात्र तुम्हाला पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये नाहीये. हा तंत्रज्ञानाचा भाग पण तुम्ही 15 फेब्रुवारी पर्यंत करू शकता. म्हणून 15 फेब्रुवारी पर्यंत किंवा मेन्सचा अभ्यास जोपर्यंत तुम्ही करताय, तोपर्यंत तुम्ही एक भाषा विषय, पर्यावरण, कायदे, तंत्रज्ञान, ह्याच्यापैकी कोणत्याही 2-3 गोष्टी संपवणं अपेक्षित आहे. एक भाषा विषय तर संपेलच, पर्यावरण, कायदे आणि तंत्रज्ञान, ह्या 3 पैकी 2 तरी घटक संपवायचा प्रयत्न करा. एकदम सिम्पली होऊ शकतो सगळा अभ्यास, एकदम व्यवस्थित अभ्यास होईल. बरोबर. आता बघा, हे जर 3 घटक, आपण ह्या 3 घटकांपैकी 2 घटक संपवले, भाषा विषय संपवला, पूर्व परीक्षेनंतर काय शिल्लक राहील? एक भाषा विषय शिल्लक राहील फक्त, मराठी, तो पण सोपा भाषा विषय.
आपण असं हसत खेळत गोट्या खेळत खेळत अभ्यास करू शकतो त्या विषयाचा. म्हणून एक सोपा भाषा विषय आपल्याला नंतर ठेवायचा आणि काय शिल्लक ठेवायचंय, एक ह्याच्यापैकी हे जे 3 घटक आहेत, कायदे, पर्यावरण, तंत्रज्ञान, ह्याच्यापैकी 2 घटक आपण वाचतोय, एक घटक शिल्लक राहील. पूर्व परीक्षेनंतर तुमच्याकडे फक्त 2च घटक असे राहतील जे अनटच्ड आहेत, ज्यांचा अभ्यास नाही झालेला. तो आहे एक भाषा विषय आणि ह्या पेपर 2 मधला एक घटक. किती कॉन्फिडन्स असेल विचार करा ना, सगळं वाचलेलं आहे ऑलरेडी. त्या सगळ्याचं रिव्हिजन करून हे 2 घटक फक्त वाचून रिवाइज करायचे. कसा रिझल्ट येणार नाही तुम्ही स्वतःला विचारा. तुम्ही दुसऱ्यांचं नका ऐकू. मला काही मुलं बघा ह्या व्हिडिओच्या नंतर लगेच कमेंट्स येतील. काही मुलं करतात की सर 6 महिने अभ्यास करून ऑफिसर होत नसतो. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला माझे रेकॉर्ड दाखवतो. मी कसं 2012 मध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये STI झालो. सी इट इज लाईक, मी भारी असं नाही म्हणायचंय, पण हे शक्य आहे. जर मी स्वतःला सांगत राहिलो ना एका वर्षात होणार नाही, मग तर पंचवार्षिक योजना पण कमी पडेल मला. आपल्याला घरच्यांना काही त्यांच्या जोपर्यंत आपल्याकडनं अपेक्षा तोपर्यंत सुख द्यावं लागेल ना. त्यांच्या अपेक्षा सगळ्या मावळल्या, मग त्यांना सुख देऊन काय उपयोग आहे. म्हणून एका वर्षात होतं, डेफिनेटली होतं. माझ्याकडे कितीतरी रिझल्ट्स आहेत आणि माझे कितीतरी स्टुडंट्स आहेत जे कंबाईंड मध्ये क्लिअर झालेत आणि त्यांची लिस्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर, मी टाकत असतो रिझल्ट आले की. आणि म्हणून ह्यांच्यापैकी बरीच जण अशी जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालेत. होऊ शकतं, फक्त तो स्वतःवर विश्वास ठेवा, एक ती आग पेटत राहू द्या आतमध्ये, तरच होऊ शकेल. बरं, चला. तर ह्या पद्धतीने आपल्याला 15 फेब्रुवारी पर्यंत मुख्य परीक्षेच्या अभ्यास करत राहायचंय. आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बोलूयात, ज्याचा अभ्यास खऱ्या अर्थानं करायचा आहे. कारण पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय ना मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचा काही उपयोग नाहीये. असं असेल की माझा मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यास झालाय, परीक्षा दिली तर आउट ऑफ मार्क पडतील 400 पैकी 400, पण कधी पूर्व परीक्षाच नाही पास झालो तर माझा अभ्यास माझ्याबरोबर स्वर्गात जाईल. तिथं देवतांना दाखवावं लागेल, वेगवेगळे सुंदर परी वगैरे लोक असतील, देव असतील, त्यांना दाखवायला लागेल मी किती मुख्य परीक्षेचा अभ्यास केला. कारण घरच्यांना ना आयोगाला दाखवण्याची तर संधीच नाही मिळणार जर पूर्व परीक्षा क्लिअर झालो नाहीत तर. आणि म्हणून पूर्व परीक्षा क्लिअर होणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे. पूर्व परीक्षा पास झालात ना तरच ह्या अभ्यासाचा उपयोग आहे. राज्यात पहिलं नाही येणार, राज्यात 50वा येईल, पण काहीतरी तर पोस्ट मिळेल. म्हणून पूर्व परीक्षा पास व्हायचंच आहे, व्हावंच लागेल. ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे ना ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शनच नाही, बरोबर. तर हे इतकं आपल्याला मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये बघायला पाहिजे. आता चला, मी तुम्हाला मुख्य परीक्षेचा प्लॅन कसा बनवायचा ते पण सांगितलंय. 5.5 तास एक भाषा विषय, 5.5 तासामध्ये ह्या 3 पैकी कोणताही एक घटक करून 2 घटक संपवायचे. बरं, पुढे जाऊयात. आता जाऊयात आपण पूर्व परीक्षेच्या, हे मुख्य परीक्षेच्या सिलेबसचा पुढचा पॉइंट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स ऍज इट इज आपण पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला करतो. पूर्व परीक्षेला थोडंसं उथळ, मुख्य परीक्षेला थोडंसं खोलात जावं लागतं, पण कन्सेप्ट तेच आहे, समजून घेण्याचा भाग तोच आहे, कोर पार्ट तोच आहे, अंडरस्टँडिंगचा विषय, बरोबर. म्हणून इकॉनॉमिक्स पण तुम्हाला पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला कामाला येईल. अननेसेसरी त्याचं स्ट्रेस घ्यायची आवश्यकता नाही. आणि अगेन मला असं वाटतं की इकॉनॉमिक्स हा असा विषय की ज्याची स्ट्रेस घेण्याची आवश्यकताच नाही. बरं, महाराष्ट्र राज्यपत्रित सेवा गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा. आता 2022 पासून आहे ना, गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा सोबतच होते. पूर्वी गट ब ची पूर्व परीक्षा वेगळी, गट क ची पूर्व परीक्षा वेगळी व्हायची. गट ब च्या पूर्व परीक्षेनंतर पण गट ब च्या मुख्य परीक्षांमध्ये पेपर 1 एकच व्हायचा, पेपर 2 तिघांचे वेगवेगळे. ASO चा वेगळा, STI चा वेगळा, PSI चा वेगळा, सब रजिस्ट्रारचा वेगळा. म्हणजे गट ब साठी एक पूर्व परीक्षा आणि 4 वेगवेगळ्या मुख्य परीक्षा म्हणावं लागायचं. गट क साठी एक पूर्व परीक्षा आणि 4-5 वेगवेगळ्या मुख्य परीक्षा द्यावं लागायचं. आता किती सोपं झालंय बघा. म्हणजे उलट आता पोस्ट मिळणं जास्त सोपं झालंय. एकच अभ्यास करायचा आहे. सेम सिलेबसचा अभ्यास करून तुम्ही ASO होऊ शकाल, STI, PSI, सब रजिस्ट्रार, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइज मध्ये हे क्लर्क टायपिस्टच्या एक्झाम्स आहेत. इतके सारे पोस्ट मिळू शकतात. सेम सिलेबस आहे, वर्ड टू वर्ड, कट टू कट सगळा अभ्यासक्रम सेम आहे. म्हणून आता यश मिळण्याची शक्यता जास्त आहे, आता पोस्ट मिळण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर. म्हणून थोडंसं स्मार्ट वेनी अभ्यास करा. तर आता गट ब आणि गट क च्या ज्या पद आहेत त्या पदांसाठी पूर्व परीक्षा एकच होते, जी होणार आहे आपली 16 जूनला. बघा, आता आपण शेड्यूल आत्ताच बघितलंय ना, आपल्याकडे शेड्यूल आहे. हा बघा शेड्यूल, 16 जून 2024 ला आपली गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा होणार आहे, प्री एक्झाम, बरोबर. आणि एकाच दिवशी ही पूर्व परीक्षा होणार आहे, म्हणून तो पण थोडासा आपलं काम वाचेल. आणि सेम सिलेबसवर अभ्यास करून पण ही होऊन जाईल.
हे तुम्हाला माहिती, पूर्व परीक्षा 100 गुणांची असते, 100 प्रश्न असतात. मुख्य परीक्षा 400 गुणांची असते, 2 पेपर आत्ताच बोललो आपण. शारीरिक चाचणी फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरता आहे, आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जो असतो AMVI त्याच्यासाठी वेगळी मुख्य परीक्षा असेल, ब्ला ब्ला ब्ला. ती गोष्ट नंतर मुख्य परीक्षेच्या वेळी बोलू. आता हे बघा पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षेमध्ये एकच पेपर असतो 100 प्रश्नांचा, एक प्रश्न एका मार्काला म्हणजे 100 मार्क. पदवी दर्जाचा असतो, मराठी व इंग्रजीमध्ये पेपर येतो, 1 तासाचा वेळ आहे. हा खरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला 100 प्रश्न एका तासात सोडवायचे. हा इथं अभ्यासाची परीक्षाच नाहीये, ही तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कॉन्फिडन्सची परीक्षा आहे, की तुम्हाला एका तासात 100 प्रश्न कॉन्फिडन्सनी सोडवता येतात का. मुलं फक्त सिली मिस्टेक केल्यामुळे बरीच मुलं कट ऑफ क्लिअर करत नाही. आपल्याला सिली मिस्टेक्स टाळायच्यात, बरोबर. बरं, नकारात्मक गुण 25% आहेत, निगेटिव्ह मार्किंग. म्हणून कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे, कारण फक्त 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकले तर 1 बरोबर प्रश्नाचा मार्क जाईल. म्हणजे समजा मी 10 गोळ्या मारल्या, गोळ्या म्हणजे उगाच आपलं धडधड 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 नाही, कॅल्क्युलेट करून. जर मी 10 प्रश्न रिस्क घेऊन 50-50 असतील अशा ठिकाणी गोळ्या मारल्या, तर आपण म्हणूयात 5 बरोबर येतील आणि 5 चुकतील अशी शक्यता आहे. 5 बरोबर येतील त्याचे 5 प्रश्नांचे मार्क मिळतील, 5 चुकतील त्याचा 1.25 प्रश्नाचा मार्क जाईल. 4 प्रश्नांसाठी एका प्रश्नाचा आणि वरच्या एका प्रश्नासाठी पाव मार्काचा. तरी पण 3.75 मार्क मी बोनसमध्ये आहे, गोळ्या मारून पण. आणि म्हणून जेव्हा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते तेव्हा जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचा, उगाच हवेत गोळीबार करायचा नाही, पण कॅल्क्युलेट करून रिस्क घ्यायची. बरं, म्हणून निगेटिव्ह मार्किंग खूप कमी आहे, तर आपण भरपूर रिस्क घेऊ शकतो. बरं, विषय आता पूर्व परीक्षेचा सिलेबस. ज्या मुलांचा मागच्या 5-6 महिन्यांपासून अभ्यास सुरू झालाय त्यांनी आत्ता एक भाषा विषयाचा अभ्यास करत राहायचं, भले रिव्हिजन करत राहा एका स्लॉटमध्ये. दुसऱ्या स्लॉटमध्ये पूर्व परीक्षेचा एक विषय घ्यायचा. तुम्ही पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला आत्ताच लागू शकता. जी मुलं आत्तापासून अभ्यासाला लागणार आहेत त्यांनी मात्र 15 फेब्रुवारी पर्यंत दोन्ही स्लॉटमध्ये मुख्य परीक्षेचाच अभ्यास करायचा. 15 फेब्रुवारी पासून आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागणार. बरं, मग सामान्य क्षमता चाचणी. आपल्याला विषय किती आहेत बघा पूर्व परीक्षेमध्ये. इतिहास, कॉमन सेन्स, भूगोल 2 झाले. तो बर थांब, आपण एक 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 करत जाऊ. इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था. चालू घडामोडी हा विषय नाहीये, ह्याला आपण रोज 1 तास देत असतो. राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित, इतके घटक आहेत अभ्यासामध्ये. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित आपल्याला रोज 2 तास अभ्यास करायचा आहे. ज्यांचं वीक असेल त्यांनी आजपासून, ज्यांचं चांगलं असेल त्यांनी 15 फेब्रुवारी पासून. बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा अभ्यास रोज 2 तास करायचा, म्हणून ह्याला सेपरेटली काउंट करायचंच नाही, हे गेल. कारण रोजच 2 तास अभ्यास करणार आहोत ना, तो विषय नाहीच आहे, तो आपल्यासाठी जीवनाचा भाग आहे आता. बरं, चालू घडामोडी रोजच 1 तास करणार आहोत आपण, हा पण कन्सिडर करायचा नाही. मग शिल्लक काय राहिलं? इतिहास, भूगोल, राज्यघटना व शासन पद्धती, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान. 5च विषय आहेत. आणि आपण 15 फेब्रुवारी पासून, म्हणजे जी मुलं पहिल्यांदाच अभ्यास करतात ते सुद्धा 15 फेब्रुवारी पासून 4 महिने देणार आहोत. 4 महिने म्हणजे 120 दिवस. 120 दिवस डिवायडेड बाय 5 म्हणजे जवळपास आपल्याला 24 दिवस एका विषयाला मिळतात. मला सांगा, 24 दिवस एका विषयाला मिळत असतील दिवस रात्र, तर एक रिडिंग आणि एक रिव्हिजन कशी नाही होणार आपली? व्हायला पाहिजे की नाही? स्वतःवर विश्वास ठेवून बोला, दुसऱ्याचं ऐकून नाही, बरोबर. तर हे इतकं होऊ शकतं. मग आता आपल्याला अभ्यास करायचा सामान्य विज्ञानाचा, राज्यशास्त्राचा, अर्थव्यवस्थेचा, भूगोलाचा आणि इतिहासाचा. 5 विषय संपवायचेत आणि आपल्याकडे दिवस आहेत 15 फेब्रुवारी पासून पुढे 16 जून पर्यंत. तर एक्झॅक्ट 4 महिने राहतात. आता ह्या 4 महिन्यांमध्ये हे 5 विषय संपवून बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा आणि चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हे सांगू. एक 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 विषय. मला तुमच्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न आहेत ते मला माहिती आहे, कारण मी स्वतः परीक्षा दिलेली, मी स्वतः पास झालोय, 10 वर्षांपासून मुलांना शिकवतोय, मुलांना हे प्लान बनवून देतोय, मुलं ऑफिसर बनतायत. कोणते डाऊट्स असतील डोक्यामध्ये, दॅट आय नो एव्हरीथिंग. तरी पण काही आलेच तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता कधी पण. बघा, आता आपल्याला वाचायचं काय काय किंवा अभ्यास काय काय करायचा आहे. आपण 12 तासांचं शेड्यूल फॉलो करतो. 12 तासांचं शेड्यूल फॉलो केलंच पाहिजे. बघा, तुम्ही किती तास अभ्यास करतो हे नका बघू, तुमच्या दिवसातला किती तास तुम्हाला अभ्यासाला कामालाच येणार नाही हे बघा, आणि मग प्लॅन बनवा. समजा मी माझा प्लॅन बनवायचा असेल तर मी 7 तास झोपतो फॉर शुअर,
मग आता 24 तासांचा दिवस दिलाय तुम्हाला जितकं दिलंय तितकंच मला पण दिले देवाने. 24 तासांपैकी 7 तास माझे झोपेत गेले, राहिले 17 तास. 2 वेळा रडावं लागतं जीवाला, ते 2 तास गेले, राहिले 15 तास. 1 तास फ्रेश होण्यामध्ये जातो माणसाला, आंघोळ वगैरे करावी लागेल नाही तर लोक जवळ येणार नाहीत, राहिले 14 तास. 1 तास नाश्त्याला, संध्याकाळच्या चहा पाण्याला, राहिले 13 तास. आणि दुपारचं एक थोडंसं झोप घ्यावी लागते, मित्रांबरोबर थोड्या गप्पा माराव्या लागतात, तो अर्धा तास, पाऊण तास, 1 तास समजा, राहिले 12 तास. आणि म्हणून 12 तास नेट आपल्याला सगळं, म्हणजे दुपारची झोप, रात्रीची झोप, 2 वेळचं जेवण, 1 तास नाश्ता, 1 तास आंघोळ, हे सगळं मिळून पण 12 तास मिनिमम अभ्यासाला शिल्लक राहतातच. तुम्ही सकाळी 3 तास केला, दुपारी 3 तास केला, संध्याकाळी 9 तास झाले. सर कसे काय 12 तास म्हणतात? असं नका करू हिशोब, है ना? दुसऱ्या मार्गाने करा. आपल्याला 12 तासांचा प्लॅन ऍट एनी कॉस्ट बनवायचा आहे आणि हा फॉलो करावा लागेल. सी, यश असंच नाही मिळत. यश खरंच असं नाही मिळत. यश मिळवण्यासाठी ना जीव पण तेवढा घासावा लागतो. खरंच जाळावंच लागतं स्वतःला. फक्त असं आहे की फिजिकली लिटरली जाळावं नाही लागत, तो झिजवावं लागतं शरीराला, पण मिळतं यश. ही इतकं बघा, माझ्या कितीतरी मुलांची मी नावं सांगतो, अंशाया आहेत, अभिजित आहे, मोनिश आहे. ही मुलं, काही मुलं क्लास 1 ऑफिसर झाली, काही मुलं राज्यसेवेला इंटरव्ह्यूला आहेत, काही मुलं STI झाली आहेत, ASO झाली, स्नेहल आहेत ज्या डेप्युटी CO झाल्या, पुन्हा प्रियंका आहेत ज्या अगोदर ASO होत्या, मग नंतर तहसीलदार पण झाल्या. ही खूप सारी मुलं आहेत. बरीच मुलं पुन्हा ह्याच्यामध्ये काय म्हणूयात आपण, AFO, ACF झाली, RFO झाली, बरोबर. म्हणून पोस्ट मिळते, ह्या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे, 100% गॅरंटी. बरं, 12 तासापैकी आपण 15 फेब्रुवारी पासूनचा प्लॅन सांगतोय मी, जेव्हा आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागू. 15 फेब्रुवारी पर्यंत तर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार. बरं, 2 तास बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणिताचा अभ्यास. काही झालं म्हणजे तुम्ही, तुमच्यावर आयुष्यात कधीच संकट येऊ नये अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना असेल. ह्या नवीन वर्षातच नाही, ह्या जगात कधी कधी एकदम संपूर्ण आयुष्यभर. पण जर कधी काही समस्या आली, अडचण आली, आजारी पडलो, तरी सुद्धा हे 2 तास रोजचे बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितासाठी द्यायचेच आहेत. काहीही झालं आयुष्यात, ब्रेकअप झाला तरी त्या दिवशी पण कशाला ती वेळच येऊ द्यायची नाही. म्हणजे त्या मार्गावर जायचंच नाही असं म्हणायचंय मला. म्हणजे ते होतच नाही पुढं काही. आपल्याला फक्त आपलं प्रेम आयोगावर असलं पाहिजे पोस्ट मिळेपर्यंत. 2 तास बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा अभ्यास करायचा. कसा अभ्यास करायचा ते पण मी सांगतो, तेच डिस्कस करायचंय. कारण स्ट्रॅटेजी म्हणजे फक्त प्लॅन नाही ना, काय वाचायचं, कसं वाचायचं, कुठून वाचायचं आणि किती वेळ वाचायचं, हे सगळं डिसाईड करणं. म्हणजे 2 तास बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित. ज्यांचं वीक असेल त्यांनी आजपासून, ज्यांचं चांगलं असेल त्यांनी 15 फेब्रुवारी पासून बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताच्या अभ्यासाला लागाल. बरं, पुढे 1 तास. आता तुमच्यापैकी काही मुलं ना चालू घडामोडी वाचतात. चालू घडामोडींसाठी आपण मासिकं वाचतो, बऱ्याच काही गोष्टी वाचतो. पण मागच्या बऱ्याच दिवसांमध्ये माझा असा अनुभव झाला आता की तुम्ही कितीही चालू घडामोडी वाचा मासिकं, ती लक्षात नाहीत राहत. म्हणजे समजा मागच्या ऑक्टोबरमध्ये तुम्ही एखादं किंवा ऑगस्टमध्ये मासिक वाचलं असेल आणि त्या मासिकावर जर प्रश्न आला, तुम्ही एकदम पार रट्टा मार वाचलं असेल आणि त्याच्यावर जर प्रश्न आला ना मार्च एप्रिलमध्ये, 28 एप्रिलच्या राज्यसेवेत किंवा जून महिन्यात संयुक्त परीक्षेत, तर तो प्रश्न सुटण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण त्याच्यानंतर तुम्ही 8-9 वेगवेगळी अजून मासिकं वाचली आहेत. म्हणून ह्याच्यावर मला एक थोडासा वे आउट सापडला, थोडा चांगला, की परीक्षेच्या अगोदर आहे ना चालू घडामोडींची डायरी येते. खूप सारी जण डायरी लिहितात चालू घडामोडींची. ती चालू घडामोडीची डायरी लिहित, एक सिम्प्लिफाईड असेल, अभिनव प्रकाशनाचं असेल, देवा जाधवर सरांचं असेल, अजून पण खूप जण येतात बेस्ट लिहितात चालू घडामोडीची डायरी. तर ती चालू घडामोडींची डायरी घ्यायची, छोटंसं सुटसुटीत, 10 पैकी 8-9 प्रश्न, 7-8 प्रश्न कव्हर होतील. एक 15 पैकी 10 प्रश्न कव्हर होतात त्या डायरीतून. तर ती डायरी घ्या, म्हणजे दर महिन्याला मासिक नाही वाचत बसावं लागणार. तर ती डायरी मला वाटतं आता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये येईल. तोपर्यंत तुम्ही 2023चं इयरबुक आलं असेल, ते 2023चं इयरबुक वाचून टाका जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये. महत्वाच्या न्यूज वाचायच्या फक्त, काही वाचत नाही बसायचं. आणि मग जसं ती चालू घडामोडीची डायरी येईल, ती चालू घडामोडीची डायरी वाचायची. तर 1 तास तुम्ही रोज, आजपासून ज्या तारखेला तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळेल ना, त्या दिवसापर्यंत रोज 1 तास चालू घडामोडी वाचायचं. ज्या दिवशी ड्रीम पोस्ट मिळाली त्या दिवशी चालू घडामोडी वाचणं बंद.
मग तुम्ही अधिकारी म्हणूनच चालू घडामोडी वाचाल. बरोबर. आता राहतात आपल्याकडे 9 तास शिल्लक. ह्या 9 तासांमध्ये तर सगळा खेळखंडोबा आहे. बघा, या 9 तासांमध्ये आपल्याला 2-2 विषय संपवायचेत. पुन्हा 4.5 तासांचा स्लॉट. आपल्याकडे विषय किती आहेत? 5. आत्ताच बोललो आपण. इतिहास, भूगोल, राज्यघटना, शासन पद्धती, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान. कारण चालू घडामोडी तर आपण रोज करतोय, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आपण रोज करतोय. राहिले 5 विषय. 5 विषयात रोज आपल्याला 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे, 4.5 तास. आणि असा अभ्यास करून तुम्ही एका महिन्यात 2 विषय संपवू शकता. बरोबर. म्हणजे समजा मी एखादा विषय रोज 4.5 तास वाचतोय, दुसरा विषय रोज 4.5 तास वाचतोय, तर एका महिन्यामध्ये माझे हे दोन्ही विषय वाचून एक फास्ट मध्ये रिव्हिजन होऊन जाते त्यांची 3-4 दिवसात. बरोबर. मग मी काय करेल माहिती आहे? 15 फेब्रुवारी पासून एकदम साधा सोपा सरळ हिशोब आहे हा. तुम्ही दिवसांना, आपण पैसे जसे मोजतो ना, तसं दिवसांना मोजा. एक दिवस सुद्धा कोणी जर म्हणलं ना, आज मला रिकामा वेळ आहे, चला खडकवासल्याला जाऊ किंवा सिंहगडावर जाऊ, हरिश्चंद्रगडावर जाऊ, बीबी का मकबरा बघायला जाऊ, गावाबाहेर जाऊ, गार्डन मध्ये असं तसं नाही म्हणायचं. सगळं परीक्षा झाली ना, संयुक्त पूर्व परीक्षा, त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुमचे मित्र वगैरे म्हणत असतील ना तुम्हाला बाहेर जाऊ, मी एकदम साफ मनानं मित्र बन, मला काही जास्त माहिती नाही तुमच्या आयुष्यातलं, पण तरी तर 4.5 तास केलं ना आपण, तर 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2 विषय संपतील. विषय क्रमांक 1, विषय क्रमांक 2. बरोबर. आता ह्याच्यानंतर तुम्ही ऍटलिस्ट 10 दिवस द्यायचे ह्या दोन्ही विषयांच्या रिव्हिजनला. आता काय होतं माहिती आहे, काही मुलं असं करतात की आपण सर अगोदर आम्ही 5ही विषय वाचतो, पहिल्या महिन्यात 2 विषय, दुसऱ्या महिन्यात 2 विषय, तिसऱ्या महिन्यामध्ये राहिलेला अर्धा विषय. बरोबर. काही मुलं असा अभ्यास करतात आणि मग नंतर रिव्हिजन करू. सर तुमची स्वतःची कॅपॅसिटी कशी आहे ना, ह्याच्यानुसार ठरेल. तुम्ही 2 विषय वाचा, रिवाइज करा, 2 विषय वाचा, रिवाइज करा, मग 1 विषय वाचा, सगळ्यांची रिव्हिजन करा, असं करू शकता. किंवा सगळेचे सगळे विषय वाचा, नंतर रिव्हिजनला घ्या. तुमची अभ्यासाची पद्धत कशी त्याच्यावर अवलंबून. मी कसं करतो, माझं कॉलेजपासून सवय की मी सगळे विषय वाचून घेतो एकदा आणि मग सगळ्यांची रिव्हिजन करतो. सगळ्यांना तसं आहे ना, आपली अभ्यासाची सवय वेगवेगळी असते. काही लोक अगोदर विषय वाचतील, मग रिवाइज करतील, मग दुसरा विषय घेतील, वाचतील, रिवाइज करतील, तिसरा विषय घेतील, वाचतील, रिवाइज करतील, ठेवून देतील बाजूला. बरोबर. मग 15 मार्च पर्यंत तुमचा 2 विषय संपतायत. आता 15 मार्च ते 25 मार्च पर्यंत या 2 विषयांची रिव्हिजन होईल. त्या 2 विषयांची आपण रिव्हिजन करणार. म्हणजे आपण काय करतोय, एका विषयाच्या जोडीला आपण 40 दिवस देतोय. बरोबर. मग 2 विषयांची जोडी, ह्या इथं 2 विषय झाले ना, आपण म्हणूया समजा भूगोल आणि अर्थव्यवस्था घेतलं. आता तुम्ही 25 मार्च पासून 25 एप्रिल पर्यंत करा कॅल्क्युलेट. 25 मार्च ते 25 एप्रिल आपल्याला आता तिसरा आणि चौथा विषय घ्यायचा. तिसरा आणि चौथा विषय आता 1 महिना वाचलं, 10 दिवस रिव्हिजनला. 25 एप्रिल ते 5 मे ह्याची रिव्हिजन करायची. म्हणजे बघा, तुमचं रोज बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित तर चालूच आहे, चालू घडामोडी चालूच आहे, आणि साइड बाय साइड 5 मे पर्यंत तुमची 4 विषयांची डिटेलमध्ये रिडिंग होऊन मी एक महिना रिडिंगला दिलाय, 10 दिवस रिव्हिजनला दिलेत. विचार करा 10 दिवसांमध्ये किती डिटेल रिव्हिजन होईल. म्हणून एका महिन्यात अभ्यास पूर्ण, 10 दिवसात रिव्हिजन, पुन्हा दुसऱ्या 2 विषयांचा एका महिन्यात अभ्यास, 10 दिवसात रिव्हिजन. हे बघा, 5 मे पर्यंत तुमचे 4 विषय एकदम डिटेलमध्ये वाचून डिटेलमध्ये रिव्हिजन करून होत आहेत. बरोबर. आता राहिला कोणता विषय? 1 विषय राहिला कोणता पण, कारण टोटल 5 विषय आहेत आपल्याला, आपण मोजलो. आता त्या 5 विषयांमध्ये मी काय करेल, 5 मे ते विज्ञानासारखा विषय थोडासा कठीण जातो काही मुलांना. जी मुलं टेक्निकल बॅकग्राऊंडचे, बी फार्म, डॉक्टर, इंजिनियर्स, त्यांना थोडासा सोपा जाईल. पण हा मॅटर नाही करत. आपली मेहनत किती किंवा आपण किती जिद्दीने अभ्यास करतो ह्याच्यावर ठरतं की विषय सोपा आहे का अवघड आहे. मग काही जणांना विज्ञान अवघड जात असेल, त्यांनी काय करायचं, आपण एका विषयाला जनरली 1 महिना देतोय, अर्धा दिवस अभ्यास करून. आता तुम्ही 5 मे पासून कंटिन्युअसली 5 जून पर्यंत 1 तास
रोज एक स्लॉट विज्ञानाला द्यायचा आहे. बरोबर. 5 मे ते 5 जून ह्या 5व्या विषयामध्ये तुम्ही ह्या स्लॉटमध्ये 5वा विषय अभ्यासाल. मग आता 5 मे पासून 15-16 जून पर्यंत हा स्लॉट रिकामा राहतोय ना. इथं काय करायचं, घ्यायचं रिव्हिजनला. आता विषय क्रमांक 1, विषय क्रमांक 2 किती दिवस आहेत बघा. 5 मे पासून जवळपास आपल्याकडे 40 दिवस आहेत. बरोबर. 40 दिवसांमध्ये आपल्याला 4 विषयांची रिव्हिजन करायची, 1, 2, 3, 4. कारण हा जो स्लॉट आहे ना, हा स्लॉट तर ह्या 5व्या विषयाच्याच रिव्हिजनला वापरायचा आहे आपल्याला. 5 जून नंतर 15 जून पर्यंत 5व्याच विषयाची रिव्हिजन करायची इथं. आणि म्हणून इथं आपले 4 विषय ज्यांची रिव्हिजन करायची आपल्याला, आणि दिवस मिळत आहेत 40. 5 मे पासून 15 जून पर्यंत 40 दिवस मिळत आहेत. मग प्रत्येक विषयाला 8-8 दिवस द्यायचे, म्हणजे 32 दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन होते. ही कितवी रिव्हिजन झाली? पहिली रिडिंग झाली, पहिली रिव्हिजन झाली. आता ही दुसरी रिव्हिजन होते. 8-8 दिवस प्रत्येक विषयाला. अशा पद्धतीने 32 दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन होईल. 8 दिवस शिल्लक राहतील, ज्याच्यामध्ये हा जो 5वा विषय ना, जो विज्ञानासारखा कठीण वाटतोय, त्याला एक्स्ट्रा 8 दिवस द्या अजून रिव्हिजनला. 15 जून पर्यंत तुमचे सगळ्या विषयांची एक डिटेल रिडिंग होऊन, एक डिटेल रिव्हिजन होऊन, एक फास्टमध्ये रिव्हिजन पण होते. इतका अभ्यास झाल्यानंतर तुम्ही स्वतःवर ऍटलिस्ट थोडंफार तरी दया करून सांगा मला, स्वतःलाच उत्तर द्या की कसं नाही पास होणार. एक डिटेल रिडिंग केली, एक रिव्हिजन केली, एक रॅपिड रिव्हिजन केली, तरी पास कसं नाही होणार? तर अवघड आहे ना. नाइंसाफी होईल आपण स्वतःला असं बोलणं. 100% रिझल्ट येईल, पण त्याच्यासाठी तितका ना कॉन्फिडन्सच असावा लागतो. तुम्ही ते हे म्हणलं असेल बघा आपण, द सिक्रेट वगैरे, हे असे काही सिद्धांत आहेत, थेअरी तुम्ही वाचलं असेल. किसी चीज को अगर आप बहुत शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उस चीज के साथ आपको मिलाने में जुट जाती वगैरे, असे काही डायलॉग्स आहेत. ते डायलॉग्स ठीक आहेत, मूवी वेगळं असेल, रोमॅन्टिक असेल, काही असेल, पण ते वाक्य बरोबर आहे. तुम्ही जे स्वतःला सांगाल ना, ते तुम्ही आजूबाजूच्या युनिव्हर्सला पण सांगताय की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, आणि ते मिळतं. पण जर मी आतापासूनच म्हणत राहील ना, नाही होणार, नाही होणार, नाही होणार, तर नाहीच होणार. कारण मी निगेटिव्ह एनर्जीच अट्रॅक्ट करतोय. आईन्स्टाईन काय म्हणतात ना, हे सगळं मास एनर्जी रिलेशन आहे. जी एनर्जी तुम्ही लिबरेट कराल, ती एनर्जी वातावरणात राहील, ती तुम्हालाच फिरून येणार आहे परत. म्हणून पॉझिटिव्हली विचार करा, होतं, 100% होईल. आणि इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय मी, बिलकुल सुद्धा ब्लफ नाही करत. स्वतः रिझल्ट मिळवलाय, यश सिद्ध केलंय. बाप दाखवणे तर श्राद्ध कर, जसं म्हणतो ना, मी दाखवतोय माझा रिझल्ट. आणि म्हणून गॅरंटी देऊ शकतो आपण की होईल. पण ते आपण तेवढ्या तळमळीने असा प्लान बनवून केलं पाहिजे. तुम्हाला हा प्लान बनवावा लागेल, आणि काहीही झालं ना आयुष्यात, काहीही प्रसंग आला तरी हा प्लान फॉलो करतच राहावं लागेल. हा प्लान कधीच थांबता कामा नये. ह्या प्लानला दुसऱ्या आयुष्यातल्या दुसऱ्या सगळ्या गोष्टी थांबू शकतात, हा प्लान नाही थांबला पाहिजे. आपल्याला हे सगळं करायचंच आहे, वाचायचंच आहे, सगळा सिलेबस संपवायचा आहे. बरं, आता काय काय वाचायला पाहिजे? बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा अभ्यास करताना तुम्ही 2013 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून घ्या, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सगळ्या. कारण बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित मुख्य परीक्षेला पण आहे, पूर्व परीक्षेला पण आहे. काय कराल, प्रत्येक परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचे प्रश्न बघायचे. पहिला प्रश्न बघायचा, तो कोणत्या टॉपिकवरनं आलाय, तो टॉपिक पुस्तकातून उघडायचा, पूर्ण सोडवायचा. म्हणजे त्या टॉपिकचं स्पष्टीकरण वाचायचं, त्यांनी सोडून दिलेली उदाहरणं सोडवायची, आणि त्यांनी सरावासाठी दिलेली उदाहरणं सोडवायची. तो झाला, एक टॉपिक संपला. 1 तासात संपतो किंवा 2 तासात संपेल. तुम्ही म्हणाल की सर 15 प्रश्न आहेत एका परीक्षेत, तर 15 एका प्रश्नपत्रिका सोडवायलाच 15 दिवस लागतील. लागू देत ना. ती तुमच्या असं लक्षात येईल की एक प्रश्नपत्रिका सोडवायलाच वेळ लागतो. दुसरी प्रश्नपत्रिका घ्याल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, अरे हा टॉपिक सोडून झालाय, हा सोडून झालाय, हा हार्डली 3-4 नवीन टॉपिक सापडतील. म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पूर्ण संपवायला 15 दिवस लागले. रोज एक प्रश्न, त्या टाईपचे प्रश्न सोडवले आपण, तो टॉपिक सोडवला. दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत हार्डली 4-5 नवीन टॉपिक सापडले, म्हणजे 20 दिवसात 2 प्रश्नपत्रिका संपल्या. तिसरी प्रश्नपत्रिका घेतली, 3-4 नवीन टॉपिक सापडले, 23 दिवसात 3 प्रश्नपत्रिका संपल्या. चौथी प्रश्नपत्रिका घेतली, पुन्हा 3-4 नवीन टॉपिक सापडले, 25 दिवसात 4 प्रश्नपत्रिका संपल्या. असं तुमच्या लक्षात येईल ना, की नंतरच्या 2-3 प्रश्नपत्रिका तर असं वाटेल की अरे हे सगळं सोडवलंय. मग रिव्हिजन्स करायचे. म्हणून बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताचा अभ्यास असं करा. ह्याच्यामुळे 2 फायदे होतात. पहिलं, आयोग ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतोय ना, त्या टॉपिकची तयारी चांगली होते आपली. आणि दुसरं, कोणताही टॉपिक स्किप नाही होत आपल्याकडनं. कारण प्रत्येक प्रश्न बघून आपण टॉपिक करतोय, रिव्हर्स इंजिनिअरिंग केल्यासारखं. आणि म्हणून ह्या टेक्निकनी जा, बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितामध्ये खूप चांगले मार्क्स येतात.
बरोबर. चालू घडामोडींसाठी काय करायला पाहिजे, मी जस्ट आत्ताच बडबडलो. बरं, सिलेबस. सिलेबस काय दिसतो? इतिहास. मुलं आहे ना उगच सर इतिहासासाठी काय वाचू, प्रश्न मार्कच पडत नाहीत, इतिहासासाठी काय वाचू, मार्कच पडत नाहीत. नका भानगडीत पडू जास्त. कारण इतिहासाचे प्रश्न काढणारा व्यक्ती खूप सिनियर असेल. BA, MA, PhD अजून काय काय केलेलं असेल. त्यांनी इतकी इतिहासाची पुस्तकं वाचली ज्याची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीत. मग तुम्ही अननेसेसरी जास्त नावं पाठ करायला जाल ना, जास्त पुस्तकं वाचायला जाल तर वेळ वाया जाईल. बघा खूप सारं म्हणजे 1000 पुस्तकं वाचून जर 15 पैकी 14 प्रश्न सुटत असतील ना इतिहासाचे, तर आपले 2-3 प्रश्न पुस्तकं वाचून 15 पैकी 8 प्रश्न सुटतील. आपल्याला तेवढे 8च पाहिजेत. कशाला खोलात जाता? इतिहास वाचून जास्त किती वाचून खूप फायदा नाही होत. सगळीजण सेमच लेवलला असतात इतिहासामध्ये. म्हणून जे आपली ठरलेली पुस्तकं आहेत ना ती वाचा, ती रिवाइज करा खूप वेळा. इलिमिनेशन मेथडनी खूप सारे प्रश्न सुटतात इतिहासातले. लॉजिकनी खूप सारे प्रश्न सुटतात. इतिहासासाठी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची. कोणती कोणती? बघा, इतिहासासाठी तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचाल. 8वीचं 11वीचं जुन्या स्टेट बोर्डची पुस्तकं. 11वी आणि 8वी आणि 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचं इतिहासासाठी. ह्याच्याबरोबर आधुनिक भारताचा इतिहास नावाचं पुस्तक येतं. तुमच्यापैकी काही जणांनी कोळंबे नाही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं असेल, आधुनिक भारताचा इतिहास, ते वाचलं तरी चालेल. काही जणांनी ग्रोवर आणि बेल्लेकर सरांचं वाचलं असेल, ते वाचलं असेल तरी चालेल. तुम्ही आत्तापर्यंत जे पुस्तक वाचलंय तेच वाचा. आत्तापर्यंत वाचलंच नसेल तर आधुनिक भारताचा इतिहास म्हणून समाधान महाजन सरांचं पुस्तक येतं, ते घ्यायचं, गपचूप वाचून घ्यायचं. भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक येतं, बरोबर. किंवा समाज सुधारक म्हणून पुस्तकं आलीत बाजारामध्ये बरीच. उमेश कुदळे सरांचं पुस्तक आहे, गौरव कोठेच्या सरांचं पुस्तक आहे. ही पुस्तकही चालतील. असतील ही ऑलरेडी घेतलेली तर हीच वाचा, घेतली नसतील तर मग गाठाळ सरांचं घ्या किंवा उमेश सरांचं घ्या, दोन्ही चालेल. तर इतिहासासाठी एवढं. भूगोलासाठी जर आपली भूगोलाची बॅच केलेली असेल तर तेवढ्या नोट्स वाचायच्या. स्टेट बोर्डची पुस्तकं कंपल्सरी आहेत भूगोलासाठी. माझ्या बॅच केल्या असतील, नोट्स काढल्या असतील तरी पण. भूगोलाची स्टेट बोर्डची पुस्तकं 6वी ते 12वी न चुकता वाचायची. सगळीची सगळी नवीन घ्या किंवा सगळीची सगळी जुनी घ्या. अर्धी नवीन अर्धी जुनी नका करू, कारण सिलेबस शफल झालाय. नोट्स असतील क्लासच्या तर त्या क्लासच्या नोट्स वाचा. मी क्लासमध्ये लिहून दिलंय, टाईप नोट्स नाही आहेत. म्हणून तुम्ही जर मला बोलाल की सर तुमच्या नोट्स कुठं भेटतील, तर त्या फक्त मुलांकडेच मिळू शकतात, दुसऱ्यांकडे कुठेही नाही. बरं, मग आपण क्लास नोट्स मी लिहून दिल्यात त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. जर नसतील क्लास नोट्स तर काय करायचं, सौदी सरांचं पुस्तक येतं, जगाचा व महाराष्ट्राचा, जगाचा व भारताचा भूगोल, हे पुस्तक घ्यायचं. त्याच्यातून जगाचा भारताचा भूगोल होतो. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दीपस्तंभ प्रकाशनाचं किंवा सौदी सरांचं पुस्तक घ्यायचं. दोन्हीपैकी एकच घ्या, दोन्ही नका घेत बसू. म्हणजे भारताचा आणि जगाचा भूगोल सौदी सरांचं, महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ किंवा सौदी सर, बरोबर. आणि नोट्स असतील तर त्या बेस्ट आहेत. तुमच्यापैकी काही जणांकडे भूगोल व पर्यावरण नावाचं पुस्तक असेल, त्या पुस्तकातून तुम्ही 7वा 4था 1ला 2रा 3रा हे 5 टॉपिक वाचा क्रमानं. मग बाकीचे टॉपिक नंतर वाचले तरी चालतील. पर्यावरण त्याच्यातून वाचू नका, कारण आपल्याला मुख्य परीक्षेला लागणार आणि आता ते करायचं नाही. आणि त्या पुस्तकातून पर्यावरण वाचायचं नाही आपल्याला, भूगोल फक्त वाचायचं आहे, बरोबर. भूगोल झालं. मग राज्यघटना शासन पद्धती, कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय राज्यघटना व शासन पद्धती, भगीरथ प्रकाशनाचं, ते चालेल. जर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं असेल तर अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे ते, त्याच्यातून बेस्ट होऊन जाईल तयारी. तर हे झालं राज्यघटना व शासन पद्धतीसाठी. अर्थव्यवस्था विषयाचा अभ्यास करताना अगेन माझ्या नोट्स ज्यांच्याकडे असतील त्या नोट्स वाचा, फक्त भरपूर होईल. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या नोट्स आपल्या ॲपवर दिलेल्या आहेत, मी त्या फ्रीमध्ये डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट काढून घेता येतील. जर नोट्स नसतील आपल्या तर कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं दोन्हीपैकी एक पुस्तक घ्या, ज्या पुस्तकाची भाषा आवडते, पटते, समजते. कारण 2-3 वेळा पुस्तक वाचायचंय. आवडीचं असेल भाषेचं तरच वाचता येईल. म्हणून कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं दोन्हीपैकी ज्या पुस्तकाची भाषा आवडते ना ते घ्या. बेस्ट पुस्तक वगैरे काही नसतं, ते अंधश्रद्धा आहे. तर हे पुस्तक घ्या, 2 पैकी एक पुस्तक घ्या, इनफ होऊन जाईल, भरपूर चांगला अभ्यास होईल. आणि सामान्य विज्ञानासाठी आपण 6वी ते 12वी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची. खूप सारे प्रश्न येतात सामान्य विज्ञानावर, लाईटली नका घेऊ. अवघड जातं असं तर म्हणूच नका, सोपं करून घ्या. आलिया भोगासी असावे सादर. सामान्य विज्ञानासाठी सगळे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा 6वी ते 12वी. आणि प्लस मग
सचिन भस्के सरांचं पुस्तक असेल किंवा अनिल कोलते सरांचं पुस्तक आहे, ही पुस्तकं तुम्हाला वाचता येतील विज्ञानासाठी. जर इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर ल्युसंटचं जनरल सायन्स म्हणून पुस्तक येतं. जनरल सायन्स, जनरल नॉलेज नाही, जनरल सायन्स म्हणून पुस्तक येतं, ते वाचता येईल. हे इतकं तुम्हाला करायचंय अभ्यासासाठी. इतकी सगळी पुस्तकं वाचा. ह्या शेड्यूलनुसार, ह्या प्लॅननुसार तुमचा अभ्यास होऊ द्या. ह्या शेड्यूलनुसार तुमचा स्वतःचा प्लॅन बनवा. 15 जून पर्यंत तुमच्या सगळ्या विषयांची एक डिटेल रिडिंग, एक डिटेल रिव्हिजन, एक फास्ट रिव्हिजन होते. जो विषय अवघड जातोय त्याची एक एक्स्ट्रा रिव्हिजन होते आणि सगळा अभ्यास कव्हर होतो. 15 जूनला रात्री झोपताना इतका प्रचंड कॉन्फिडन्स असेल की उद्याच्या परीक्षेमध्ये जर मी यशस्वी नाही झालो ना तर जगातला कोणी व्यक्ती होणार नाही, इतका कॉन्फिडन्स असेल. आणि तितक्या कॉन्फिडन्सनी परीक्षा द्या. पास होणार कसं नाही तुम्ही मला सांगा. 100% पास होत. एक्सक्युजेस द्यायचेच नाहीत, बिलकुल, ते आपल्यासाठी बनलेलेच नाहीत. तर 100% रिझल्ट येईल. चांगला अभ्यास कराल. काही अडचण लागली मला ह्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलचं, ॲपचं सगळ्यांचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. भरपूर अभ्यास करा, खूप तयारी करा, खूप मेहनत घ्या. पुढचं 1-2 वर्षच मेहनत घ्यायची. एकदा पोस्ट मिळाली ना की आयुष्य राजेशाही थाटात जगता येईल, राज्याची सेवा करता येईल. बरोबर. तर चांगला अभ्यास करत राहा. काही लागलं मला सांगा, मी कायम तुमच्यासोबत आहे. भेटूयात पुन्हा पुढच्या स्ट्रॅटेजीमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा.